नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 7वीच्या मराठी तासिकेसाठी मी सौ सोनाली चुरी आपले स्वागत करते. आता वेळ आहे शुद्ध लेखनाचीच म्हणजेच शब्दलेखनाची. मला वाटतं तुम्ही रफ बुक घेऊन तयार असालच. चला तर मग. अशा प्रकारे 5 अंक तुम्ही घातलेलेच असतील. माझा पहिला शब्द आहे स्मृती. शुद्धलेखन म्हणजेच शब्दलेखन लिहित असताना मुलांनो वर्कबुक, टेक्स्टबुक सगळं काही बंद असेल. फक्त आणि फक्त रफ बुक आणि पेन एवढंच हातात ठेवायचं आहे. माझा पहिला शब्द होता स्मृती. 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 दूसरा शब्द आहे स्वाद. 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 टेस्ट. स्वाद. चव, रुची या अर्थाने हा शब्द आहे स्वाद. माझा तिसरा शब्द आहे फलद्रूप. फलद्रूप एकच शब्द आहे फलद्रूप. पाठात हा शब्द आलेला होता. त्याचा अर्थ असा आहे फळाला आलेला वगैरे. फळ मीन्स फ्रूट नाही. तर केलेले संस्कार जे आहेत ते मुलगा विसरलेला नाही या अर्थाने तो शब्द आहे. पुन्हा सांगते, शब्द होता फलद्रूप. फलद्रूप. माझा चौथा शब्द आहे गाबड्या. गाबड्या म्हणजेच काय तर ठिगळं लावणे. म्हणजे फाटलेले कपडे असतात त्याच्यावर दुसरं कापड लावणं. ठिगळं लावणं. शब्द आहे चौथा गाबड्या. 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 मला वाटतं घाई होत नसावी तुमची. व्यवस्थित लिहू शकताय. ज्यांनी टेक्स्टबुक व्यवस्थित वाचलेलं आहे, पाठ्यपुस्तक, त्यांना छान प्रकारे शब्द लिहिता येतील. आणि शेवटचा शब्द आहे पंचमहाभूते. एकच शब्द आहे पंचमहाभूते. म्हणजेच काय तर पृथ्वी, जल. जल म्हणजे पाणी, अग्नी, वायू आणि आकाश ही 5 जी आहेत तत्व, त्याला पंचमहाभूत असं म्हटलं जातं. तुमचा शब्द होता पंचमहाभूते. पंच म्हणजे 5. पूर्ण निसर्गावर, पूर्ण सृष्टीवर या पंचतत्वांचा, पंचमहाभूतांचा रहिवास असतो पृथ्वीवर. पुन्हा एकदा मी सगळे शब्द वाचून दाखवते. स्मृती, स्वाद, फलद्रूप, गाबड्या आणि 5वा शब्द होता पंचमहाभूते. मुलांनो, नेहमीप्रमाणे सूचना आहे, जर आपल्याला लिहिता आलं नाही तर तुम्ही जागा सोडता. तर मला वाटतं जागा न सोडता तुम्हाला जसं जसं ऐकायला येईल, जसं वाटेल तो शब्द तसा लिहिण्याचा प्रयत्न करा. कारण जागा सोडली तरी तो प्रश्न, उत्तर, तो शब्द आपल्याला 5 वेळा लिहायचा आहे. चुकला तरी सुद्धा आपल्याला 5 वेळा लिहायचा आहे. मग त्यापेक्षा आपण लिहिण्याचा प्रयत्न केलेला जास्त चांगला. चला तर मग आपण पाठ दुसरा जो आहे त्याचे उर्वरित प्रश्न उत्तर पाहणार आहोत.
पाठ दुसरा श्यामचं बंधू प्रेम हा पाठ आपला चालला होता आणि त्यातली आपण प्रश्न उत्तरं लिहित होतो. मागच्या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक 8 समानार्थी शब्दपर्यंत आपलं झालेलं होतं. प्रश्न 9 खाली दिलेल्या शब्दांच्या विरुद्ध अर्थाचे शब्द चौकटीतून शोधून लिहा. मी शब्द वाचून दाखवते, नीट लक्ष द्यायचंय. हातामध्ये पेन आणि पेन्सिल दोन्ही असणार आहे. पहिला शब्द आहे थोरला. थोरला म्हणजे मोठा. दुसरा आहे लक्ष. तिसरा आहे स्मृती म्हणजे आठवण. चौथा आहे अर्धा. अर्धा म्हणजे हाफ. पाचवा आहे खर्चणे म्हणजे खर्च करणे. आणि सहावा आहे मुका, ज्याला बोलता येत नाही तो मुका. हे 6 शब्द आहेत. वरच्या चौकटीमध्ये मुलांनो तुम्हाला उत्तरं दिली आहेत, ती वाचून दाखवते. विस्मृती, दुर्लक्ष, धाकटा, जमवणे, पूर्ण, बोलका. हे 6 शब्द दिलेले आहेत. ही 6 उत्तरं आहेत. तुमच्या हातामध्ये पेन्सिल आहे. मी 2 मिनिटं तुम्हाला देते. तुम्हाला त्याचा अर्थ काय लागतो, म्हणजे जसं थोरला, तर थोरल्याचं उत्तर काय आहे त्या बॉक्समध्ये बघायचं आणि त्या शब्दाच्या वरती 1 नंबर घालायचा. मग लक्ष, लक्षचं उत्तर काय वाटतं त्याच्या डोक्यावर 2 नंबर लिहायचा. अशा प्रकारे 6 प्रश्नांची उत्तरं तुम्ही पेन्सिलने त्या बॉक्समध्ये लिहायचेत नंबर. मग आपण उत्तरं बघतच आहोत. चला, तुमची वेळ आता सुरू होते. पालकांची मदत घ्यायची नाहीये, स्वतःच सोडवण्याचा प्रयत्न करायचे. तुम्ही 7वीच्या वर्गात आलेला आहात. नाही आलं तर मी आहे, उत्तरं तुम्हाला देणारच आहे. पण तुम्हाला किती जमतंय ते आपण पाहूया. जमतंय ना? चला तर मग आता आपण उत्तरांकडे जाऊया. बघा तुमची उत्तरं बरोबर आहेत का? थोरला, त्याचा विरुद्ध अर्थी शब्द आहे धाकटा म्हणजे छोटा. लक्ष, दुर्लक्ष. स्मृती, विस्मृती. सॉरी, लक्ष म्हणजे पाहणे आणि दुर्लक्ष म्हणजे न पाहणे, बघूनही न बघितल्यासारखं, दुर्लक्ष करणे. स्मृती म्हणजे आठवण, त्याच्या विरुद्ध विस्मृती म्हणजे विसरणे. अर्धा, अर्धा म्हणजे हाफ आणि त्याच्या विरुद्ध शब्द आहे पूर्ण. खर्चणे, जमवणे, खर्च करणे आणि जमवणे. मुका म्हणजे ज्याला बोलता येत नाही तो, त्याच्या विरुद्ध बोलका, ज्याला बोलता येतो तो. झाली तुमची उत्तरं चेक? चला, मी 2 मिनिटं देते, पटापट उत्तरं लिहून घ्या. आणि पेन्सिलीने लिहिलेली उत्तरं जर तुमची चुकलेली असतील तर ती इरेझरने पुसून काढा, नाहीतर चुकीचा अर्थ तुम्ही तिथे लिहिला जाईल, विरुद्ध अर्थी शब्द चुकीचा लिहिला जाईल. तुम्ही लिहून घेत आहात, मी थांबलेली आहे तुमच्यासाठी. अक्षर समजतंय ना? चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. जर तुम्हाला वाटत असेल की टीचर जास्त वेळ थांबत नाहीत किंवा तुमचं लेखन स्लो असेल, हळू असेल, तर सरळ स्क्रीनशॉट काढत चला. पण वेळच्या वेळी सगळं वर्कबुक कंप्लीट झालं पाहिजे. प्रश्न 10 खालील शब्दांचे लिंग बदला. लिंग म्हणजे स्त्रीलिंग असेल तर ते पुल्लिंग करायचे आणि पुल्लिंग असेल तर ते स्त्रीलिंग करायचे. मी सगळं वाचून दाखवते आणि नंतर आपण सोडवणार आहोत. पहिलं आहे भाऊ, दुसरं आहे दादा, तिसरं आहे मित्र, चौथा आहे आई, पाचवा आहे मुलगा आणि 6वा आहे धाकटा म्हणजे छोटा.
बघा आता भाऊ कोण आहे? पुल्लिंग आहे, मेल आहे. मग स्त्रीलिंग काय होईल? मिस्टर भाऊ, मिसेस बहीण, मिस्टर दादा, मिसेस दादी होईल का? नाही, ताई होईल. मग मिस्टर मित्र असेल तर मिसेस कोण असेल? मैत्रीण. हां, मी मिस्टर आणि मिसेस अशासाठी म्हणते की तुम्हाला त्यातला फरक कळला पाहिजे म्हणून. आई, लिंग बदला, वडील. मुलगा, उत्तर असेल मुलगी. मग धाकटा, लिंग काय होणार? धाकटी म्हणजे छोटी. चला आता लिहून घेऊया. घ्या बरं लिहून. भाऊ, बहीण. हीण लांबवलं म्हणून ही दुसरा येणार. दादाची कोण असते? ताई. ताई असं नाही म्हटलं मी, ताई म्हणून ई वर रफार येतो. मित्र, मैत्रीण. आता मैत्रिणीला लिहायचं असेल तर त्री पहिला येईल. नुसतं मैत्रीण लिहायचं असेल तर त्री दुसरा येतो. बघा, मैत्रीण. मग आई, आई नंतर वडील. वडील असं नाही म्हटलं मी, वडील. डी लांबवला म्हणून तो वेलांटी आहे ती दुसरी. मुलगा, मुलगी. ई, गी लांबवलाय आणि मुलगी म्हटलं का नाही? मी मुलगी म्हटलं. मू हा प्रोनाऊन्सिएशन करताना मी सॉफ्ट म्हटलं, लांबवलं नाही उच्चारण, म्हणून मू आहे. मू चौकार, म चौकार पहिला आणि गची वेलांटी दुसरी. मुलगी लांबवलेला आहे म्हणून गची वेलांटी दुसरी. त्यानंतर धाकटा, धाकटी. ई म्हणून टची वेलांटी दुसरी. चला लिहून घ्या. झालं लिहून? जाऊया नेक्स्ट स्लाइडवर. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 11. खालील शब्दांचे वचन बदला. वचन म्हणजे नंबर्स. एक असेल तर अनेक करायचे, अनेक असेल तर एक करायचे. पहिला आहे आठवण, दुसरा आहे सुट्टी, तिसरा आहे महिना, चौथा आहे सदरा. सदरा म्हणजे झब्बा वरती जो घालतात ना तुम्ही, तो झब्बा कुर्ता, त्यातला सदरा. पाचवा आहे कपडा आणि सहावा आहे पैसा. आता बघा, आठवण, मी तुझी आठवण काढली आणि आम्हाला एवढ्या आठवणी आल्या ना, म्हणजे एक आठवण, अनेक आठवणी. लिहू नकात, मी लिहून देणार आहे. पहिला आपण सोडवायचंय. सुट्टी, एक सुट्टी, अनेक सुट्ट्या. महिना, महिना म्हणजे मंथ, एक महिना, अनेक महिने. आता सदरा, एक सदरा, अनेक सदरे. एक कपडा, अनेक कपडे. एक पैसा, अनेक पैसे. चला तर मग जाऊया उत्तरांकडे. घ्या लिहून. सुट्टी, ट ला ट लिहायचं नाही, तर पहिल्या ट चा पाय मोडायचा आहे, कारण ते अर्ध अक्षर आहे, जोडाक्षर आहे.
झालं लिहून? जायचं पुढे. चला नेक्स्ट स्लाइडवर जाऊया. प्रश्न 12. गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते लिहायचं आहे. म्हणजे बघा 4 शब्द दिलेले आहेत, त्यातला एक शब्द जो आहे तो वेगळा आहे. तर तो वेगळा कुठला शब्द आहे तो लिहायचा. आणि तो या बाकीच्या 3 शब्दांमध्ये का बसत नाहीये त्याचं कारण आपल्याला लिहायचं आहे. चला आता मी शब्द वाचवते म्हणजे तुम्हाला कळेल. पहिल्या वाक्यातला शब्द आहे समीरा, विनीता, त्यांनी आणि निखिल. बघा बरं, न बसणारा शब्द कोणता आहे? समीरा, विनीता, त्यांनी, निखिल. त्यांनी शब्द हा वेगळा आहे. का बरं वेगळा आहे? तर समीरा, विनीता आणि निखिल ही काय आहेत? मुलांची मुलींची नावं आहेत. आणि त्यांनी हे काय आहे? बघा, नामा हे समीरा, विनीता आणि निखिल हे काय नामं आहेत. बरोबर, नावं आहेत मुलांची. मग नावं म्हणजे व्याकरणामध्ये आपण शब्दांच्या जाती बघितल्या, त्याच्यामध्ये बघितलं होतं नाव म्हणजे काय? नाम. मग मी सतत सतत म्हणते समीरा इकडे ये, समीरा आपण तिकडे जाऊया, समीरानी हे केलं, तर मी त्याऐवजी काय वापरते शब्द? त्याने, तिने, त्यांनी. बरोबर, मग त्यांनी हा काय झाला? सर्वनाम आहे आणि म्हणून तो या गटात बसत नाही. उत्तर नंतर लिहिणार आहोत. आता आपण सध्या समजून घेऊया. दुसरं वाक्य आहे मी, सातपुते, त्याने आणि तिला. सांगा बरं वेगळं काय आहे याच्यामध्ये? मी, त्याने, तिला हे वेगळे शब्द आहेत आणि सातपुते हे वेगळे आहेत. कारण का? सातपुते हे काय आहे? आडनाव आहे, सरनेम आहे. बरोबर, मग सातपुते हे काय झालं? व्याकरणाच्या भाषेत, शब्दांच्या जातीच्या भाषेमध्ये सातपुते हे नाम आहेत. आणि मी, त्याने, तिला ही कोण आहेत? सर्वनामं आहेत. बरोबर, म्हणून सातपुते हे गटामध्ये बसत नाही कारण ते नाम आहे. कळलं? चला नेक्स्ट स्लाइडवर जाऊया आता. चला आता लिहून घ्या. पुढची उदाहरणं आपण नंतरच्या स्लाइडमध्ये सोडूया. आता ही लिहा. त्यांनी, त्यांनी हा शब्दाखाली अंडरलाईन करा आणि लिहायचं त्यांनी हे सर्वनाम आहे. पूर्णविराम, वाक्य संपलं म्हणून. बाकीची नामे आहेत. पूर्णविराम. तर खालचं पण तसंच लिहायचं. सातपुते हे नाम आहेत, पूर्णविराम. बाकीची सर्वनामे आहेत. लिहून घ्या. एवढं व्यवस्थित लिहायचं आहे. समजत असेल तुम्हाला ना? सगळं शिकवता येते. जर काही कळलंच नाही तर सरळ व्हॉट्सअपवर मेसेज टाकायचा आणि विचारून घ्यायचं. चला पटापट लिहा. जाऊया पुढे. चला नेक्स्ट स्लाइडवर जायचं. घाई होत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. चला आता तिसरं आहे हिमालय, सुंदर, प्रसन्न आणि भव्य. हे त्यातलेच आहेत. आता मला सांगा यामध्ये गटात न बसणारा शब्द कोणता आहे? हिमालय. हिमालय काय? नाम आहे. सुंदर हा गुण आहे, प्रसन्न गुण आहे, भव्य हा पण गुण आहे. म्हणजेच काय? हिमालय हे नाव आहे, नाम आहे आणि बाकीची सगळी काय आहे? विशेषण आहेत. शब्दाबद्दल अधिक माहिती देणारे शब्द आहेत, म्हणजेच विशेषण आहे. तिचा चेहरा सुंदर आहे. कसा आहे? सुंदर. देव कसे प्रसन्न दिसतायत. कसे? प्रसन्न. प्रसन्न हे देवाचं विशेषण आहे. ती इमारत भव्य आहे. कशी आहे इमारत? भव्य. मग इमारतीचं विशेषण काय? भव्य. म्हणजेच सुंदर, प्रसन्न आणि भव्य ही झाली
विशेषण आणि हिमालय झालं नाम. हां, आता पुढचं बघूया. चौथं, लिहिणे, आम्ही, गाणे, वाचणे. बघा, लिहिणे म्हणजे काम करतोय लिहिण्याचं. आम्ही आम्ही म्हणजे आपण सगळे. गाणे गाणे म्हणजे गाणं म्हणतोय. वाचणे ही सुद्धा क्रिया झाली. मग लिहिणे, गाणे, वाचणे ह्या सगळ्या क्रिया आहेत, बरोबर. आणि आम्ही हे काय आहे? सर्वनाम आहे. म्हणून आम्ही हे काय झालं? गटात न बसणारा शब्द, कारण ते सर्वनाम आहे. आणि बाकीची सगळी क्रियापद आहेत. क्रियापद म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द. आम्ही लिहिले, आम्ही गायले, आम्ही वाचले. हां, मग वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शेवटचा शब्द म्हणजे 99% शेवटचा शब्द हे क्रियापद असतं. म्हणून बाकीची क्रियापद आहेत आणि आम्ही हे सर्वनाम आहे. आता पाचवं बघा, जल, नीर, पाणवठा, पाणी. अरे बापरे, हे सगळे पाणी वर्गीय आहेत. जल म्हणजे पाणी, नीर म्हणजे पाणी, पाणवठा म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? पाणवठा म्हणजेच पाणी भरण्याची जागा. भरपूर सारं पाणी तिकडे असतं आणि पाणी म्हणजे पाणी. मग जल, नीर, पाणी हे पाण्याचीच नामं आहेत, बरोबर. म्हणजे ही सगळी काय आहेत? समानार्थी शब्द आहेत पाण्याला. जल, नीर, पाणी, तोय, उदक ही सगळी पाण्याची नावं आहेत समानार्थी. आणि पाणवठा हा शब्द काय आहे? वेगळा आहे. मग उत्तर काय येईल? पाणवठा म्हणजे पाणी भरण्याची जागा आणि बाकीचे सर्व शब्द पाणी या शब्दाचे समानार्थी शब्द आहे. कळलं तर मग चला आता उत्तर लिहून घेऊया आपण. लिहा. हिमालय हे नाम आहे. हिमालय शब्दाखाली अंडरलाईन करा म्हणजे कळलं पाहिजे तुम्हाला. हिमालय हे नाम आहे. फुल स्टॉप द्या, पूर्णविराम, वाक्य संपलं म्हणून. बाकीची विशेषणे आहेत. बाकीची विशेषणे झाल्यानंतर पूर्णविराम द्या, वाक्य संपतंय. बघा, विरामचिन्ह जी आहेत ते सुद्धा आपण इथे वापरत आहोत. त्याचं महत्व काय ते कळतंय आपल्याला लिहिता लिहिता. झालं? चौथं वाक्य लिहून घ्या. आम्ही या शब्दाखाली अंडरलाईन करा, रेघा ओढा. आम्ही शब्दाखाली. आणि उत्तराच्या ठिकाणी काय लिहायचं? आम्ही हे सर्वनाम आहे. वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम. बाकीची क्रियापदे आहेत. वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम. चला लिहून काढा. छान अक्षरात लिहा. वाचता आलं पाहिजे. छान अक्षर म्हणजे वाचनीय असलं पाहिजे. दुसऱ्याला, आपल्याला नाही फक्त, इतरांना सुद्धा वाचता आलं पाहिजे. असं हस्ताक्षर आवश्यक आहे. नाहीतर वाचताच आलं नाही तुमचं अक्षर तर मग त्याला मार्कच दिले जाणार नाहीत. नुकसान कोणाचं होणार? तुमचं होणार. चला जाऊया पुढच्या स्लाइडकडे. चला. पाचवा आहे जल, नीर, पाणवठा, पाणी. पाणवठा शब्दाखाली अंडरलाईन करा. तिसरा शब्द आहे बघा तो तुमच्या वर्कबुकमध्ये प्रश्नात. आता लिहून घ्या उत्तर. पाणवठा म्हणजे पाणी भरण्याची जागा. वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम. बाकीचे शब्द पाणी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम. लिहून घ्या. झालं लिहून? चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. नेक्स्ट स्लाइडकडे जाऊया.
प्रश्न 13. वाक्प्रचार व त्यांचे अर्थ शोधून जोड्या जुळवा. बघा, अ गट दिलाय आणि शेवटला ब गट दिलेला आहे आणि मध्ये उत्तर लिहायचंय. हातात पेन्सिल घ्या. रोजगारी होणे, धावपळ करणे, गहीवरून येणे, याचं उत्तर अ ब क मध्ये दिलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? मन भरून येणे, ब कामधंद्याला लागणे, क धावाधाव करणे. आता त्याच्या पुढे 1, 2, 3 नंबर लिहून ठेवा. बघा, तुमचं उत्तर तुम्ही शोधा. उत्तर मी देणार आहे. तुम्हाला काय वाटतं? बघा, रोजगारी होणे म्हणजे काय, धावपळ करणे म्हणजे काय, आणि गहीवरून येणे म्हणजे काय? तुम्हाला पाठ शिकवताना समजावून दिलं होतं, त्यामुळे तुम्हाला कळलं असेल. पालकांची मदत न घेता स्वतःचं स्वतः सोडवा. नंबर लिहा पेन्सिलीने. चुकले तर ते इरेझरने रफ करता येतात. आणि आपल्याला किती समजलं हेही कळतं. चला लवकर. झालं. चला आता आपण उत्तर बघूया. रोजगारी होणे म्हणजे काय? काम धंद्याला लागणे. धावपळ होणे म्हणजे धावाधाव करणे. गहीवरून येणे म्हणजे मन भरून येणं. बघा किती जणांचं बरोबर आलंय. हां, चेक करा उत्तर. चला आता लिहून घेऊया. रोजगारी होणे, कामधंद्याला लागणे. धावपळ करणे, धावाधाव करणे. गहीवरून येणे, मन भरून येणे. लिहून घ्या बरं. नंबर लिहून घ्या, नंतर तुम्ही लिहा, कारण आपला प्रश्न मग राहून जाईल. चला जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. उत्तर मार्क करून घ्यायची. हा, चला नेक्स्ट स्लाइडकडे जाऊया. बघा, प्रश्न 14. खालील दिलेल्या शब्दांचे क्रियाविशेषण अव्ययांच्या प्रकारानुसार चौकटीत वर्गीकरण करा. हे शब्द दिलेले आहेत. तिथे, दररोज, टपटप, क्षणोक्षणी, सावकाश, पलीकडे, अतिशय, पूर्ण, परवा, समोरून, जरा, मुळीच, कसे, वर, थोडा, सतत, झटकन. हे शब्द आहेत. हे कुठल्या प्रकारचे आहेत? कालवाचक विशेषण क्रियाविशेषण आहे, स्थलवाचक क्रियाविशेषण आहे, रीतिवाचक क्रियाविशेषण आहे, की परिणामवाचक की संख्यावाचक क्रियाविशेषण आहे? कुठलं आहे ते आपल्याला सोडवायचं आहे. मुलांनो, सुरुवातीला क्रियाविशेषण अव्ययाचा एक खास व्हिडिओ मी पाठवलेला होता. तरी पण लक्षात नसेल तर रिव्हिजन करत करत पुढे जाऊया. कालवाचक क्रियाविशेषण म्हणजे काय? तर काळाचा बोध होतो. त्या वाक्याला कधी प्रश्न विचारायचा. फॉर एक्झाम्पल, हल्ली पाऊस वेळेवर पडत नाही. कधी? हल्ली. म्हणजे हे कालवाचक झालं. मग स्थलवाचक विशेषण क्रियाविशेषण म्हणजे काय? स्थळ, प्लेस, कुठे. जसं पलीकडे नदी वाहते. कुठे? पलीकडे. म्हणजे स्थलवाचक, म्हणजे ठिकाणांचा बोध होतो, ते क्रियाविशेषण अव्यय. तिसरं आहे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. म्हणजेच काय? रीतीचा किंवा पद्धतीचा बोध होतो. जसं हत्ती सावकाश चालतो, त्याला प्रश्न विचारायचा कसा? तर सावकाश. म्हणून ते रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. आणि चौथं आहे परिणामवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. संख्येचा किंवा परिणाम नाही, परिणाम म्हणजे क्वांटिटी, याचा बोध होतो. जसं बागेत गुलाबाची खूप फुले आहेत. किती? खूप, पुष्कळ. तर हे शब्द आहेत, हे परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण आहे. चला तर मग बघूया आपण प्रश्न आपलं काय काय येतं ते. तिथे. तिथे म्हणजे कुठे? तिथे. म्हणून काय झालं? हे स्थळाचा, ठिकाणाचा बोध दाखवतं, म्हणून ते स्थलवाचक आहे. हा, मग नंतर आहे दररोज. दररोज हे काय आहे? मी सोडवता सोडवता लिहूया, नाही तर वेळ आपला निघून जाईल. बघा, पहिला आहे तिथे. तिथे म्हणजे कुठे? स्थलाबद्दल सांगतायत, म्हणून तिथे हे स्थलवाचक क्रियाविशेषण आहे. त्यानंतर दररोज.
हां, कधी दररोज म्हणजे काळाचा बोध होतो, म्हणून दररोज हे काय झालं, कालवाचक क्रियाविशेषण. त्यानंतर आहे टपटप. कसं कसं पडतोय पाऊस, टप टप पडतोय, म्हणजेच कशा प्रकारे कशा पद्धतीने पडतोय, म्हणून टपटप हे झालं रीतिवाचक क्रियाविशेषण. त्यानंतर क्षणोक्षणी, तर कधी, क्षणोक्षणी, काळाचा बोध होतोय म्हणून क्षणोक्षणी झालं हे कालवाचक क्रियाविशेषण. त्यानंतर आहे सावकाश. क्रिया कशी घडली, सावकाश घडली, म्हणून ते झालं रीतिवाचक क्रियाविशेषण. त्यानंतर पलीकडे, कुठे, पलीकडे, ठिकाणाचा उल्लेख आहे म्हणून ते स्थलवाचक झालं. त्यानंतर आहे अतिशय. मला अतिशय भूक लागलेली आहे. किती, तर अतिशय भूक लागली आहे, मग नंबर आहे तो त्याच्यातनं, बरोबर, म्हणून ते आहे परिमाणवाचक किंवा संख्यावाचक. त्यानंतर मला पूर्ण, मला पूर्ण पोळी हवी आहे. किती, पूर्ण, प्रमाण दिलेलं आहे, पूर्ण हवी आहे, म्हणून पूर्ण हे झालं परिमाणवाचक किंवा संख्यावाचक. परवा, परवा म्हणजे मी परवा येईन. कधी, परवा, काळाचा बोध होतोय म्हणून परवा हे काय झालं, कालवाचक क्रिया विशेषण हवे. समोरून, हत्ती समोरून आला. कुठून, कसा आला, समोरून आला, मग क्रिया कशी घडली, समोरून, म्हणून काय झालं, हे समोरून हे रीतिवाचक क्रियाविशेषण झालं. त्यानंतर जरा, मला जरा पाणी दे ना, मग जर आहे काय झालं, परिमाण झालं, क्वांटिटी झाली, म्हणून ते झालं परिमाणवाचक. त्यानंतर मुळीच, मुळीच येणार नाही, क्रिया कशी घडली, मुळीच, बोध होतो, मुळीच येणार नाही, मग मुळीच हे काय झालं, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. त्यानंतर कसे, कसे, हां, म्हणजे पद्धतीने, कशा प्रकारे झालं, म्हणून कसे हा शब्द रीतिवाचक क्रियाविशेषण होतो. त्यानंतर वर, वर आहे, स्थळ कुठे आहे, वर आहे, ठिकाण कुठे, वर आहे, म्हणून वर हे सलवाचक झालं. त्यानंतर थोडा, आई मला थोडा खाऊ दे ना, मग किती पाहिजे, थोडा, थोडा ही क्वांटिटी आहे, त्यामुळे ते झालं परिमाणवाचक. आता पुढचा शब्द आहे सतत. सतत होत असतं हे, म्हणजेच काय, कधी होतं, सतत, म्हणजे काय, काळाचा बोध होतो, म्हणून सतत हे झालं कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. आणि आता आहे झटकन. तर झटकन ती आली, कशी आली, झटकन, मग झटकन ही कशी क्रिया झालेली आहे, रीतिवाचक क्रियाविशेषणाची आहे, म्हणून झटकन हे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. समजलं असेल, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नंतर लिहा. आता मी शेवटचा प्रश्न इकडे वाचून दाखवते. खालील क्रियाविशेषणांचा वाक्यात उपयोग करा. आता आणि अचानक ही जी क्रियाविशेषण अव्यय आहेत त्यांचा वाक्य बनवायचं आहे तुम्हाला. जसं मी आत्ता खेळायला जाणार आहे, आता या शब्दाखाली अंडरलाईन केली आहे. अचानक, अचानक घरी पाहुणे आल्याने आमची गडबड उडाली. हां, मग हे दोन शब्द लिहिलेले आहेत. आता अशी अचानकच्या खाली अंडरलाईन करा, मी इथे दिलेली नाहीये. समजलं? प्रश्नांची उत्तरं ही कंप्लीट करायची आहेत. ठीक आहे, संपूया आता आपण इकडे. मला वाटतं तुमचं लिहून झालं असेल. मुलांनो, ही शब्दलेखनाची उत्तरं आहेत, तपासून घ्या. स्मृती, स्वाद, फलद्रूप, गाबडे आणि पंचमहाभूते. वेळ जरा जास्त झालेली आहे, प्लीज स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मग तुम्ही चेक करा, कारण व्याकरण सांगता सांगता वेळ फारच गेलेला आहे आपला. जर तुम्हाला नाही कळलं तर मला व्हॉट्सअपवर विचारू शकता आपल्या शंका. ठीक आहे, चला तर मग मला वाटतं स्क्रीनशॉट काढून घेतला असेल, चेक करा. चुकीची उत्तरं असतील, चुकीचं स्पेलिंग असेल तर 5-5 वेळा लिहून काढायचं आहे. धन्यवाद.